नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिडीज अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मी आपणासोबत हिदगुज साधत आहे. त्यानिमित्तानं या राष्ट्रपित्याच्या जयंतीच्या आपणा सर्व श्रोतू वर्गांना मी सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो. त्याच पद्धतीनं मी ज्या खात्यामध्ये सर्व्हिसला आहे त्या भारतीय टपाल खात्याला आजच्याच दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी 169 वर्ष पूर्ण होत आहे. त्या औचित्यानं या 169 वर्षामध्ये ज्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गानं या पोस्ट खात्याची धुरा यशस्वीपणे आपल्या खांद्यावर पेरली आहे, अशा सर्वांचे आणि या पोस्ट खात्याचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो. मंडळी, आज आपल्या व्हिडिओचा विषय जो आहे तो असा आहे की मी ही जी परीक्षा क्रॅक केलेली आहे, म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मी ही जी भारतीय टपाल खात्याची एक्झाम जी क्रॅक केलेली आहे, त्या एक्झाम क्रॅक करण्यासाठी मला जो संघर्ष करावा लागला आहे, त्या संघर्षाची गाथा मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करणार आहे. नमस्कार मंडळी, मी भारतीय टपाल खात्यामध्ये डाक सहाय्यक या पदावर सध्याला कार्यरत आहे. परंतु ही नोकरी लागण्याच्या आधीचा जो काळ आहे तो काळ माझ्यासाठी अतिशय खडतर होता. म्हणजे लहानपणापासून ते ही नोकरी लागेपर्यंतचा काळ, म्हणजे जवळपास एक 20-25 वर्षाचा जो काळ आहे तो काळ माझ्यासाठी अतिशय आव्हानात्मक आणि खडतर होता. म्हणजे त्या काळात बऱ्याच वेळा असा विषय व्हायचा की 2 वेळच्या जेवणाची ही भ्रांत असायची. त्यामुळे मी जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो त्याचवेळी मी मनात असा चंग बांधला होता. म्हणजे मी जे भरपूर वाचन करतो त्या वाचनातून मला एक गोष्ट समजली होती की गव्हर्नमेंट जॉब जर आपल्याकडे असेल समजा, तर आपण जी आपली सध्याची जी हलाखीची परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून आपण वर येऊ शकतो. त्याच पद्धतीनं आपला रोजीरोटीचा पोटापाण्याचा प्रश्न मिटू शकतो आणि एक उत्तम प्रकारचं मध्यमवर्गीय जीवन आपण योग्य पद्धतीनं जगू शकतो. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी मला माहीत असल्यामुळे जेव्हा मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो त्याचवेळी मी मनाशी चंग बांधला होता की कुठल्याही विभागाची का असेना, परंतु सरकारी नोकरी आपल्याला मिळवायची व त्या दृष्टीनं मग मी माझी आगेकूच पुढे सुरू ठेवली. त्या सरकारी नोकरी मिळवण्यासाठीचा जो पहिला म्हणजे मी जो चंग बांधला होता त्यामधलं पहिलं पाऊल मी जे उचललं होतं ते म्हणजे मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आमच्या घराजवळच एक वाचनालय होतं. त्या वाचनालयामध्ये मी वाचन करण्यासाठी जात असे. त्या ठिकाणी विविध प्रकारची मासिकं आणि वृत्तपत्र असत, ते मी वाचत असे. ते वृत्तपत्र वाचण्याचा आणि मासिकं वाचण्याचा हा जवळपास दिनक्रम 6 वर्ष चालू राहिला. व ज्यावेळी मी ही एक्झाम क्रॅक केली त्यानंतरच त्या ज्या माझ्या नित्यक्रमामध्ये थोडासा खंड पडला, तो खंड या कारणानं पडला की माझी जी पोस्टिंग आहे ती पर जिल्ह्यामध्ये होती. त्यामुळे मंडळी, मी ज्या भारतीय टपाल खात्यामध्ये सध्याला नोकरी करत आहे त्या खात्याची गौरवशाली अशी परंपरा आहे. आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या खात्याची जवळपास आता 169 वर्ष पूर्ण झालेली आहेत व हे खातं म्हणजे जगामधलं जरी म्हटलं तरी चालेल की सर्वात मोठं नेटवर्क असलेलं खातं आहे. आणि या खात्यामध्ये मी काम करत असताना मला अत्यंत समाधान होत आहे आणि त्याच पद्धतीनं मला या खात्यात काम करण्याचा सार्थ अभिमान आहे. मंडळी, मी भारतीय टपाल खात्यामध्ये जेव्हा जॉईन झालो त्यावेळेसचा पण एक मजेशीर किस्सा आहे, तो मी आपल्यासोबत शेअर करत आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या क्षेत्रामध्ये उतरण्याच्या आधी मला असा कोणी गॉडफादर नव्हता. त्याच पद्धतीनं मला असं मार्गदर्शनही मिळालं नाही की बाबा तू हे करायला पाहिजे, हे केल्याने असं काही होऊ शकेल. मी जसं जसं समाजात वावरत गेलो, जसे जसे मला माझे हितचिंतक लोक भेटत गेले समाजामध्ये, त्याच पद्धतीनं आजूबाजूला शिक्षक मंडळी, प्राध्यापक मंडळी यांच्या सानिध्यात राहून आणि मला जे काही जीवन जगत असताना बरे वाईट अनुभव आले, त्या अनुभवाच्या माध्यमातून मी या क्षेत्रामध्ये पुढे पुढे येत गेलो. आणि त्यानुसार मी या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सुरुवातीला मला एक गोष्ट माहीत झाली होती की म्हणजे कुठल्याही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एखादा बेसिक कम्प्युटर कोर्स कंप्लीट करायला पाहिजे. तर त्यानुसार म्हणजे मला असं माहित नव्हतं की बाबा MSCIT हा कोर्स अतिशय इम्पॉर्टंट असतो. त्यामुळे मला जो कोर्स वाटला त्यावेळेस, म्हणजे माझं जे बजेट होतं
म्हणजे त्या काळात जवळपास 2011-12ची गोष्ट आहे की त्या काळामध्ये 2,000 रुपयामध्ये MS ऑफिस हा कोर्स पूर्ण होऊ शकत होता आणि MSCIT ला जवळपास काहीतरी 2,500 रुपये फीस होती. तर त्या काळात माझ्याकडे सध्याला जे म्हणजे मी इकडून तिकडून जे जमा केले होते म्हणजे ते पैसे 2,000 रुपये जमा करण्यासाठी मला खूप स्ट्रगल करावा लागला होता. ते 2,000 रुपये मी जे जमा केले होते त्यानुसार मी MS ऑफिस हा कोर्स कंप्लीट केला आणि त्यानंतर मग मी जेव्हा स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मेन फील्डमध्ये उतरलो म्हणजे संघर्ष करायला सुरुवात केली, त्यावेळी मग मी विविध ठिकाणी जात असे, वृत्तपत्रातून काही जाहिराती बघत असेल, त्याच ठिकाणी आमच्या जवळपासच एक उदय झेरॉक्स सेंटर आहे, त्या ठिकाणी मी जाहिराती बघत असेल. तर मग मला तेव्हा लक्षात आलं की कुठल्याही सरकारी नोकरी म्हणजे राज्य सरकारची जी नोकरी असते ती नोकरी जर आपल्याला मिळवायची असेल तर त्यासाठी MSCIT हा बेसिक कोर्स आहे. म्हणजे त्या प्रत्येक फॉर्मच्या मध्ये जो निकष असायचा तो MSCIT उमेदवारांनी कंप्लीट केलेली असावी असा असायचा. परंतु माझा कोर्स तर MS ऑफिस झाला होता आणि त्या काळात म्हणजे माझी एवढी हलाखीची परिस्थिती होती की मी पुन्हा MSCIT हा कोर्स कंप्लीट करू एवढे पैसे माझ्याकडे नव्हते. परंतु असाच माझा त्या गोष्टीतला अनुभव वाढत गेला आणि त्या अनुभवानुसार मला एक दिवस असं समजलं की मी जो कोर्स केलेला आहे म्हणजे MS ऑफिस जो कोर्स केलेला आहे तो केंद्र सरकारच्या अखत्यारीतला कोर्स आहे व केंद्र सरकारच्या ज्या पण आस्थापनातील जागा निघतात त्या जागांची तयारी करण्यासाठी व त्या पोस्टवर काम करण्यासाठी तो कोर्स ग्राह्य धरला जाऊ शकतो. त्यानुसार मग मी सुरुवातीला जो माझ्या मनामध्ये हेतू होता की राज्य सरकारची नोकरी मिळवण्याचा तो हेतू मी बाजूला सारला आणि आता मी संपूर्ण माझा मोर्चा हा केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याकडे वळवला. त्याचनुसार मी केंद्र सरकारच्या ज्या डिपार्टमेंटच्या परीक्षा आहेत त्या फॉर्म भरत राहिलो, त्या परीक्षा देत राहिलो. त्यामधूनच भारतीय टपाल खात्याची त्याच काळात एक परीक्षा निघाली होती व त्याच वेळेस मी ही परीक्षा देऊन त्या परीक्षेमध्ये उत्तीर्णही झालो. मंडळी, मी जे वाचनालयामध्ये जात होतो त्या वाचनालयामध्ये जाण्याचे सर्वात महत्वाचे 2 फायदे माझ्या जीवनामध्ये जे झाले ते म्हणजे आता स्पर्धा परीक्षेची जी मुलं तयारी करत आहेत त्या मुलांना जो विषय अवघड जातो म्हणजे ज्या विषयामध्ये आताच्या मुलांचे सर्वाधिक मार्क्स कट होतात असा चालू घडामोडी हा या विषयाचा माझा अतिशय सराव कसून झाला. त्यामुळे मला त्या विषयामध्ये चांगले मार्क पडले म्हणजे मी जी परीक्षा दिली त्याच्यामध्ये. व दुसरा महत्वाचा असा फायदा झाला की मी वाचनालयात जात असल्यामुळे ज्या काही शासकीय आस्थापनातील जागा असायच्या त्या जागांची सर्वात प्रथम माहिती मला मिळायची व त्यानुसार मग स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मला जो वेळ मिळायचा त्यासाठी योग्य मी रणनीती आखू शकत होतो. मंडळी, मी या ठिकाणी आपणास असं सांगू इच्छितो की मी जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी केली त्यावेळी माझ्याकडे फक्त हार्डली 2 किंवा 3 पुस्तकं होती. ती पण पुस्तकं म्हणजे पर्टिक्युलरली मी ज्या डिपार्टमेंटच्या परीक्षा दिल्या त्या डिपार्टमेंटच्या परीक्षा ज्या देत होतो त्या डिपार्टमेंटची म्हणजे पर्टिक्युलरली बाजारात जी पुस्तकं मिळतात ती नव्हती. जी जनरल स्टडी आपण स्पर्धा परीक्षा देण्यासाठी करतो तशी ती हार्डली 2-3 पुस्तकं होती. त्या पुस्तकांवरच मी अभ्यास केला व लायब्ररीमध्ये मी रेग्युलर जात होतो. हा सर्वात माझा महत्वाचा प्लस पॉईंट आहे. अशा तुटपुंजा साधन सामग्रीमध्ये आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करून यशस्वी झालेला असा विद्यार्थी आज मी तुमच्यासमोर बोलत आहे. मंडळी, मी हा जो संघर्ष करत होतो यामध्ये मला जे हे स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळालं ते 3ऱ्या प्रयत्नात मिळालं. म्हणजे भारतीय टपाल खात्याची परीक्षा देण्याच्या आधी मी 2 डिपार्टमेंटच्या परीक्षा दिल्या होत्या. एक बँकिंगची दिली होती आणि दुसरी आपल्या FCI ची दिली होती. त्या दोन्ही परीक्षांचे रिझल्ट काही माझ्या फेवरमध्ये लागले नाही, परंतु नंतर भारतीय टपाल खात्याची मी परीक्षा दिली. त्या परीक्षेमध्ये मी चांगल्या गुणांनी यशस्वी झालो. आता मी हिमालयद्वारे त्या डिपार्टमेंटमध्ये नोकरीही करत आहे. क्लासचा आणि माझा दूरदूरचा संबंध नाही पहिला, कारण की क्लासला भरण्यासाठी जे काही पैसे वगैरे हवे होते ते पैसेच माझ्याकडे तेव्हा नव्हते. म्हणजे माझी हलाखीची एवढी परिस्थिती होती म्हणजे आमच्याकडे इव्हन घरामध्ये रात्रीचा अभ्यास करायचा म्हटलं तर लाईट पण नसायची. त्यामुळे माझी म्हणजे 2 वेळेचं जेवण मिळवण्याची भ्रांत होती त्या काळामध्ये. त्यामुळे क्लासचा असा विषयच होत नाही आणि क्लासचा असा विषय निघाला त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जो काही म्हणजे स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्यासाठी कुठलाही क्लास लावत आहात त्या क्लासचा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्याचा तसा म्हणजे 100% संबंध नाही असं म्हणण्यापेक्षा की बाबा क्लास लावल्यानंतर कोणीही 100% तुम्हाला यशाची गॅरंटी देऊ शकत नाही. तुमचा स्वाध्याय आणि तुमची जी काही आकलन क्षमता आहे, एखादा विषय जाणून घेण्याची समजण्याची जी काही तुमची तयारी आहे त्यानुसारच त्या परीक्षेमध्ये तुम्हाला यशापयश जे काही मिळेल ते त्यावर अवलंबून आहे. हे एक जळजळीत वास्तव आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कुठलाही क्लास मालक तुम्हाला
स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्याची 100% गॅरंटी देऊ शकत नाही. भलेही त्याने तुमच्याकडून 1,00,000 रुपये जरी फीस घेतली तरी तो असा दावा करू शकत नाही की मी तुला या परीक्षेमध्ये यशस्वीच करून दाखवेल म्हणून. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की या परीक्षेमध्ये जेही विद्यार्थी उतरत आहेत त्या विद्यार्थ्यांनी स्वाध्याय आणि आपली आकलन क्षमता या 2 गोष्टींवर जास्तीत जास्त भर द्यायला हवा व त्यानुसारच तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळू शकेल. मंडळी, मला या ठिकाणी आणखी एक सांगायचा असा उद्देश आहे की ज्या विद्यार्थ्यांना आता स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे किंवा या क्षेत्रामध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना माझं कळकळीचं आवाहन आहे की जर आपल्याला या व्यवस्थेमध्ये येऊन इमानतदारीने नोकरी करायची आहे, त्याच पद्धतीनं आपल्या कामामध्ये पारदर्शकता बांधण्याचा चंग बांधायचा आहे, अशाच विद्यार्थ्यांनी व अशाच परीक्षार्थींनी या क्षेत्रामध्ये यायला हवं. उगीच कामचुकार आणि भ्रष्ट अधिकारी किंवा कर्मचारी होण्यासाठी या क्षेत्रात बिलकुलच येऊ नका असं माझं म्हणणं आहे. अशा लोकांसाठी माझा दुरूनच नमस्कार आहे. कारण की मुळात काही डिपार्टमेंट जर सोडले आपण तर व्यवस्था ही पोखरलेली आधीच आहे. त्यामुळे त्या व्यवस्थेला आणखी पोखरण्याचं काम आपण करू नये असं मला तरी वाटतं. आणि त्यासाठीच जर आपल्याला योग्य कारभार करायचा असेल, जर आपल्याला योग्य काम करायचं असेल तरच आपण या क्षेत्रात यावं असं माझं म्हणणं आहे. जे आमच्यासारखे काही जे लोक आहेत की जे व्यवस्था सुधारण्याचा आपल्या म्हणजे स्वतःच्या स्वकर्तृत्वातून काही एक्झाम्पल सेट करतात की ज्यामुळे व्यवस्थेमध्ये बदल होतील, अशा लोकांच्या महान कार्यामध्ये आपण जर असा दृष्टिकोन ठेवून, म्हणजे मी आता सुरुवातीला बोललो तसा दृष्टिकोन ठेवून जर आपण येत असाल तर आम्ही जे काम करत आहे त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर बाधा निर्माण होऊ शकेल. त्यामुळे आपल्याला जर योग्य कारभार करायचा असेल तरच आपण या क्षेत्रात यावं अशी माझी आपणास कळकळीची विनंती आहे. त्याच पद्धतीनं जे काही विद्यार्थी मनापासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर यश मिळावं यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.